गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय भागीरथ वॉटरफॉलला आणि माझ्यासोबत संकेत आहे. तर स्टेशनपासून अगदी जवळच असलेला वॉटरफॉल आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील असंख्य धबधबे जिवंत होतात. त्यापैकीच एक म्हणजे भागीरथ वॉटरफॉल. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात स्थित असलेला हा निसर्गरम्य धबधबा पावसाळ्यात संपूर्ण सौंदर्यासह खुलून दिसतो. हिरव्यागार डोंगर रांगा, धुक्याची चादर आणि उंचावरून कोसळणारा शुभ्र जलप्रपात, हे दृश्य प्रत्येक निसर्गप्रेमीला भुरळ घालते. तर आज आपण भागीरथ वॉटरफॉलच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथे रिक्षावाले दादा आहेत. तर ते आता सांगतील आपल्याला किती कॉस्ट आहे आपल्या इथे भागीरथ वॉटरफॉलला जायला. भगीरथ वॉटरफॉल हा वांगणीपासून 4 किलोमीटर अंतर आहे. हा. वांगणी गाव, भेंडीपाडा तसा ओके. बेरीज गाव, तिथे वॉटरफॉल आहे हा. हां. शेअरिंगला गेले तर 20 रुपये आहे, डायरेक्ट गेले तर 100 रुपये आहे. ओके. 3 शीट घेऊन जाणार, 100 रुपये घेणार. ओके. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. सो आपण आता स्टेशनच्या बाहेर आलो. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर बघा इथे नाश्ता सेंटर आहे. इथे तुम्ही नाश्ता करू शका. दादा नाव सांगा आपलं. राजेश मसे. राजेश मसे. आता गरम गरम वडे सोडतात दादा. तर नाश्ता करून घेऊ आणि मग आपण ट्रेकिंगला सुरुवात करू. सो अशा प्रकारे आपण आता नाश्ता केला आहे आणि नाश्ता करून आपण आता चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण नाश्ता केल्यानंतर आम्हाला एनर्जी आली. आता चालत जाण्याचं कारण असं आहे की आम्हाला जास्त एक्सप्लोअर करण्यासाठी करायला मिळेल. कारण जर रिक्षाने वगैरे गेलो असतो आपण तर आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळालं नसतं. तर मित्रांनो, आता थोडंसं आपण पुढं आलो. मध्ये गावातली काही घरं होती, ती घरं क्रॉस करून आल्यानंतर इथे मध्ये असा एक स्पॉट आहे जिथे फोटोशूट करू शकतो. तर आता संकेत म्हणतो की आपण आता फोटोशूट करूया. तर त्याला आता फोटो काढायचे काही. काढू काय रे? चालत चालत पुढे आल्यानंतर आपल्या तिथे दोन्ही साईडला बघा, रस्त्याच्या दोन्ही साईडला अशी शेती पाहायला मिळते. हे बघा, इकडे पण शेती आहे आणि ह्या बाजूला पण शेती आहे. हे बघा, मस्त असा नजारा आहे. बाजूबाजूला सगळीकडे धुकं पसरलं आहे, दोन्ही बाजूला हिरवळ. तर अशाच या रस्त्याने आपण आता चालत चाललो. हे बघा, धुकं बघितलं ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं. हे बघा, खतरनाक व्ह्यू आहे. आला आला, उघड आता, उघड. नको. हा चालेल, जवळ आलो ना आपण आता. गावाकडची घरं बघा इकडचे. तर मित्रांनो, आता आपण बघा आदिवासी समाज संघटना कर्जत तालुका या ठिकाणी आलोय. याचा साईन बोर्ड दिसतंय. इकडे एक रोड गेलाय, आपण या रोडने आलो आणि या बाजूला इथे एक बबलू वडापाव सेंटर दिसतंय. हे बघा, तुम्ही जर येत असाल तर इथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो. दादा आपल्याकडे काय काय आहे? वडापाव भजी आणि चहा. ओके. सो तुम्ही जर येणार असाल तर इथं नाश्ता करू शकता. सो आता आपण पुढे चाललो आहे. तर बघा मित्रांनो, रिक्षावाले आपल्याला इथं आणून सोडतात आणि इथून हा असा बोर्ड दिसेल. बोर्डकडून आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे ना, तर इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो धबधब्याकडे जाणारा. थोडंसं चढण आहे ना इथे. कोंबडा आरडतो. ह्या साईडला आहे ना. सरळ हा रोड. सो अशा प्रकारची आता ही वाट आहे. या वाटेने आपण पुढे चालत चाललोय. इथून येताना आहे ना, हे बघा, ह्या अशा वाटेने जायचं. हे बघा, इथे थोडंसं डेंजर आहे. हे बघा, ही अशी वाट आहे.
हे बघा, हे असा रिस्की पॅच आहे. इथे तुम्हाला आरामात काळजी घेत यायचं. हे बघा, अशा प्रकारे ह्या पॅचवरून आपण पुढे चाललो आता. सो अशा प्रकारच्या आपलं घनदाट जंगलातून ही छोटीशी वाट आहे. या वाटेतून आता आपण चाललोय. बघा, दोन्ही बाजूला जंगल, एक बाजूला दरी आहे बघा, इकडे डोंगर. सो तुमच्याकडे जर ग्रीप असणारे शूज असतील तर ते घाला. विशेष काळजी घ्यावी ते अशा ठिकाणी. काही स्लिपरी जागा असतील तर तिथून तुमचं पाय घसरण्याची शक्यता आहे. आणि हा इथे एक छोटासा धबधबा आहे, हा बघा. सो अशा प्रकारे आपण आता हा बघा, हा वॉटरफॉलचा नजारा दाखवतो तुम्हाला इथून. हा बघा, हा वॉटरफॉल आहे आणि आपण आता वरच्या बाजूला आलोय. वॉटरफॉलच्या टॉप साईडला आलोय. तर आता आपण खाली जायला भेटतं का ते प्रयत्न करूया. कारण इकडे ना थोडंसं डायरेक्ट दरी आहे या बाजूला आणि हा इकडे वॉटरफॉल दिसतोय, हा बघा. तो जर खाली जायला भेटलं तर आपण खाली जाऊ, मग आपल्याला चांगला व्ह्यू पाहायला मिळेल. तर आपण प्रयत्न करूया खाली जाण्याचा. सो अशा प्रकारे आपण पाण्याचा प्रवाह क्रॉस केला, क्रॉस करून या बाजूला आलो. या बाजूला आल्यानंतर इकडे एक छोटीशी वाट दिसते. जर इथून आपल्याला जायला मिळालं तर आपण ट्राय करूया. आपण आता खाली चाललोय. तर जास्त रिस्क घेत नाही आम्ही, कारण जर खाली जाताना आहे ना, आता हा रोड बघा, हा समोर धबधबा दिसतोय. आपण या बाजूने असं आलो, काढू. सो संकेत आहे बघा, संकेत माझ्यासोबत आहे. संकेत, चल चल. ये इकडं, ये. तो अशा प्रकारचा हा रिस्की पॅच आपण कव्हर केला. आरामात आहे, मला पकड पाहिजे. आला जाताना पण सेम पॅच तसाच जायचा आपल्याला. ये. बेकार आहे रे एकदम. कॅमेरा ते बघू दे. ऐका पॅच बघ ना कसं आहे. हा बघा, दरड कोसळली आहे मित्रांनो, हे बघा. आणि ज्या वॉटरफॉलच्या आपण मग वरती होतो आणि आपण आता खाली आलोय. आणि जो नजारा आहे ना, लाजवाब नजारा आहे, हा बघा. खूपच सुंदर. तर थोडंसं आपण आता पुढे जाऊन बघूया कसा नजारा आहे. या जागेवर पाण्याचा प्रेशर बघू शकता तुम्ही. हा बघा, वॉटरफॉल वरून पडतोय.
तर संकेत आता पुढे गेलाय. आपण पण थोडासा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आतल्या बाजूला एक जबरदस्त नजारा आहे. अशा प्रकारे आपण आता आतमध्ये आलोय. आतमध्ये फ्लो बघू शकता पाण्याचा. थोडस हात पण कापतात. हात दे बा मला. खतरनाक आहे. आतल्या बाजूला हा पाण्याचा प्रेशर बघा. एकदम जोराचा प्रेशर आहे. हा बघा वरून पाणी पडतोय. आपण आता वॉटरफॉल एन्जॉय केल्यानंतर आपण आता रिटर्न चाललोय. सो मगाशी ज्या वाटेने आपण आलो त्याच वाटेने आता आपण पुन्हा परत चाललोय. चला देव हात. चला इथून बघूया जमतं काय. अरे बापरे. हा मग विवाहाचं जातो आधी. होय असं ये 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 थोडासाच राहिलंय. फायनली आपण वरती आलो आता. देऊ हात देऊ. ये चौकशी चौकशी. मग आपण इकडनं गेलो ना. हा ते आवाज आला. नाही वर येताना काय वाटलं नाही एवढं. खाली उतरताना थोडासा रिस्की वाटलं मला. चढता वेळी काय नाही. फायनली वरती आलोय. मग अशी पाणी शुद्ध दिसत होतं एकदम. मी आता बघू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह बघा. आणि थोडंसं पाणी खजूळ झालेलं आहे. तर मित्रांनो आपण आता वॉटरफॉल एन्जॉय करून वरती आलो. तर तुम्ही सुद्धा या वॉटरफॉलला येऊ शकता. तुम्हाला मी सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सेफ्टी स्वतःची घेणं खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इथं संपतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक आणि कमेंट नक्कीच कळवा. तर आपण आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.